हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, 2 फेब्रुवारीला तुमची MPSC कंबाईन ग्रुप बी ची प्रिलिम्स आहे. आय होप की तुमचा या प्रिलिमचा अभ्यास चांगला सुरू असेल. या काळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजनवर भर देण्याचा प्रयत्न करा, त्यामुळेच तुमचा स्कोअर इन्क्रीज होणार आहे. सो इट विल बी बेटर इफ यू फोकस ऑन मोर अँड मोर रिव्हिजन्स. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला जवळपास 10-12 दिवसांपासून एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही, त्यामुळे नक्कीच या व्हिडिओची रीच ही कमी असेल. बट ट्राय करा की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल, कारण तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असा कंटेंट आहे. आणि मला श्युरिटी आहे की जेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तेव्हा तुम्ही पुढच्या व्हिडिओची नक्कीच वाट बघाल, कारण त्या स्वरूपाचा कंटेंट यामध्ये मी मेहनतीने टाकलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण याच तुमच्या MPSC कंबाईन एक्झामसाठी जे करंट अफेअर्सची MCQs आहेत, इम्पॉर्टंट असे 15 MCQ बघणार आहोत. हे सेशन 1 असेल. यानंतर आपण वेळेनुसार सेशन्स कंडक्ट करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला आणखी सरावासाठी काही 15-15 MCQs मिळतील. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त MCQ आणि उत्तर मी सांगणार नाही, तर त्याच्या अराउंड जेवढी काही माहिती महत्त्वाची असेल, जी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते, ते देखील मी सांगणार आहे. म्हणजे या लेक्चरमधून तुमचं एक प्रकारे रिव्हिजन होणार आहे, ते देखील कमीत कमी वेळेमध्ये आणि ॲक्टिव्ह रिव्हिजन तुमचं असेल. असं नाही की फक्त तुम्ही बघत आहात. मी तुम्हाला वेळ देखील देईल प्रश्नाचं उत्तर गेस करण्यासाठी. सो दॅट विल बी मोर बेनिफिशियल टू ऑल ऑफ यू. सो चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली उत्तराखंड राज्यासाठी समान नागरी कायदा मसुदा बनवण्यासाठीची समिती नेमली? बघा, सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न व्यवस्थित वाचायचा. प्रश्न वाचल्यानंतर त्यामध्ये काय विचारलेलं आहे ते आपल्याला कळतं. ते कळाल्यानंतर तुम्हाला प्रश्नाच्या उत्तराकडे जायचं आहे. मग आता इथे काय आहे, डायरेक्टली त्यांनी विचारलेलं आहे प्रश्नामध्ये की उत्तराखंड राज्यासाठी समान नागरी कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड यासाठी समिती कोणती होती किंवा ती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमली होती? तर तुमच्याकडे वेळ आहे बघा उत्तर गेस करण्यासाठी. उत्तर गेस करा. मी तुम्हाला 5 सेकंद जवळपास प्रत्येक प्रश्नासाठी देणार आहे गेस करण्यासाठी. गेस करून उत्तर मनामध्ये ठेवायचं आणि बघायचं आपलं बरोबर येतंय का ते. सो 5 सेकंद तुम्हाला आता सुरू होत आहे. तर बघा, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आन्सर 3 आहे, रंजना देसाई समिती. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उत्तराखंड राज्यासाठी समान नागरी कायद्यासाठी समिती नेमण्यात आली होती. मग याच्या अराउंड जी काही महत्त्वाची माहिती आहे, जी परीक्षेमध्ये एक्सपेक्टेड आहे, ती आपण बघूया. सो बघा, समान नागरी संहिता बिल कायदा 2024 7 फेब्रुवारी 2024 रोजी उत्तराखंड विधानसभेने समान नागरी संहिता म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड विधेयक मंजूर केले. समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले राज्य ठरणार आहे, त्यामुळे ही घडामोडी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला माहीत असेल, गोव्यामध्ये समान नागरी कायदा ऑलरेडी सुरू आहे आणि जर स्वातंत्र्यानंतर विचार केला तर उत्तराखंड पहिलं होणार आहे. त्यामुळे खूपच महत्त्वाची ही करंट अफेअर्सची एक महत्त्वाची घडामोडी आहे, त्यामुळे आपल्याला त्याविषयी माहीतच असायला हवं. आयोग जनरली या स्वरूपाच्या समित्या विचारतो, त्यामुळे आपल्याला या समितीच्या ज्या चेअरमन होत्या त्या माहीत असाव्या. त्या कोण होत्या? रंजना देसाई. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क संबंधी यामध्ये कायदे असतात. रंजना देसाई समितीची स्थापना जी आहे ती 24 मार्च 2022 रोजी आणि 2 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी मसुदा सादर केला. म्हणजे जवळपास 2022 मध्ये ही समिती स्थापन झालेली आहे आणि आता 2 फेब्रुवारीला याचा अहवाल आला, त्यामुळे ही घटना अतिशय महत्त्वाची आहे. बघा, आता एक म्हणजे तुम्हाला प्रश्न बघायला मिळाला, प्रश्नामध्ये जी माहिती आहे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं. त्यानंतर त्या प्रश्नाच्या ओरिएंटेड किंवा त्या प्रश्नांच्या अराउंड जेवढा काही इम्पॉर्टंट डेटा आहे, ज्याच्यावरती आयोग प्रश्न फ्रेम करू शकतो, तो देखील मी तुम्हाला इथे सांगतो आहे. म्हणजे ऑल 360 डिग्रीने तुमचा त्या प्रश्नाचा अभ्यास देखील होतो आणि तुमची रिव्हिजन देखील होते, कारण हे सर्व तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे. आपल्या करंट अफेअर्सच्या बॅचमध्ये तर त्यांचं सर्वांचं हे पाठ झालेलं आहे जवळपास, कारण त्या नोट्समध्ये सिलेक्टेड डेटा दिलेला आहे, कमी पेजेस आहेत, त्यामुळे ते वारंवार रिवाईज होतात आणि चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, 16व्या वित्त आयोगाविषयी खालील विधाने विचारात घ्या. इथं 3 विधाने दिलेली आहेत, तुम्हाला विधाने वाचायची आहे माझ्यासोबत. या आयोगाची स्थापना 31 डिसेंबर 2023ला करण्यात आली. या आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडिया हे आहेत. या आयोगाचे सचिव अजय नारायण झा हे आहेत. तुम्हाला इथे बरोबर विधाने निवडायची आहे. तुमच्याकडे काही ऑप्शन्स आहेत, त्या ऑप्शनपैकी तुम्ही उत्तर एक गेस करा. त्यासाठी तुम्हाला काही सेकंद मी वेळ देतो, त्यानंतर आपण उत्तर बघूया. आय होप तुम्ही उत्तर गेस केलं असेल. बघा, या आयोगाची स्थापना 31 डिसेंबर 2023ला झालेली आहे का? हो, नक्कीच. 16वा लेटेस्ट वित्त आयोग आहे, त्यामुळे 2023ला त्याची स्थापना झाली. या आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगाडिया हे आहेत, बरोबर. या आयोगाचे सचिव अजय नारायण झा हे आहेत, चूक आहे हे विधान.
का चूक आहे ते सांगतो. सचिव मित्रांनो ऋत्विक पांडे हे आहेत आणि अजय नारायण झा हे सदस्य आहेत या आयोगामध्ये, त्यामुळे फक्त अ आणि ब बरोबर, म्हणून ऑप्शन नंबर 1 तुमचा इथे करेक्ट येतो. हे ज्यांनी उत्तर दिलं असेल त्यांचं उत्तर बरोबर असेल. आता या 16व्या वित्त आयोगावर प्रश्न एक्सपेक्टेड आहे, त्यामुळेच आपण यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. आता आपण बघूया की 16 वित्त आयोगाविषयी कोण सदस्य होते, सचिव कोण होते, याविषयी संपूर्ण प्रॉपर माहिती मी तुम्हाला देतो. सो बघा, 16वा वित्त आयोग 31 डिसेंबर 2023ची स्थापना आहे. अरविंद पनगारिया हे अध्यक्ष आहेत, सर्वांना माहीत आहे. जनरली आयोग हे विचारणार नाही तुम्हाला. यामध्ये जे काही अध्यक्ष किंवा सचिव किंवा सदस्य आहेत ते तुम्हाला विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. हे आलं तर स्टेटमेंटमध्ये येऊ शकतं. सचिव ऋत्विक रंजनम पांडे हे आहेत. पूर्णवेळ सदस्य अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राजाध्यक्ष. इथे तुम्ही अजय नारायण झामधील ए लक्षात ठेवू शकतात, ॲनीचा ए आणि निरंजनचा एन. एन असे पूर्णवेळ सदस्य आणि सौम्या कांती घोष अर्धवेळ सदस्य होत्या किंवा या आयोगामध्ये आहेत. 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अहवाल देणे आवश्यक आहे. 1 एप्रिल 2026 पासून शिफारसी लागू होणार आहेत या 16व्या वित्त आयोगाच्या. कालावधी 26-27 ते 30-31 म्हणजे 5 वर्षासाठीचा हा कालावधी असतो. जनरली वित्त आयोगाचा 5 वर्षाचाच कालावधी असतो. पहिली बैठक 14 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे या वित्त आयोगाची झाली. वित्त आयोगाची स्थापना तुम्हाला माहीत असेल, भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 मध्ये राष्ट्रपती वित्त आयोग स्थापन करेल असं आपल्याला सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे बघा तुमच्या स्क्रीनवर. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? बघा, याविषयी मी माझ्या यूट्यूब चॅनलला शॉर्ट देखील अपलोड केलेला आहे, त्यातून तुमची माहिती कव्हर होते. तर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? गुलजार, जगद्गुरू रामभद्राचार्य, वरील दोन्ही आणि यापैकी नाही. तुम्हाला उत्तर गेस करायचं आहे. प्रश्न सोपा आहे, उत्तर गेस केलं असेल तर बघा याचं उत्तर आहे वरील दोन्ही. गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य या दोघांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. सो द करेक्ट आन्सर इज आन्सर ऑप्शन नंबर 3. बघा, 17 फेब्रुवारी 2024 रोजी हे जाहीर केले. गुलजार हे उर्दू कवी आहेत, तुम्ही त्यांचे खूप सारे गाणे किंवा शायरी ऐकली असेल. आणि जगद्गुरू रामभद्राचार्य हे संस्कृतचे अभ्यासक आहेत, त्यांनी खूप सारी पुस्तकं लिहिली आहे संस्कृतमध्ये. ते स्वतः अंध आहेत तरी देखील त्यांनी जे त्यांचं वाङ्मय आहे ते खूप जास्त त्यांनी अभ्यासपूर्ण आणि सर्वांना माहीत असलेलं असं त्यांचं साहित्य आहे. पुरस्कार कोणती संस्था देते? भारतीय ज्ञानपीठ संस्था देते. सुरुवात 1961ची आहे ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची. बघा, आयोगाने तुम्हाला प्रिलिम्समध्ये क्वेश्चन विचारला होता, 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? आता हा आहे 58वा. 2 जणांना मिळालेला आहे, एक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि दुसरे म्हणजेच उर्दू कवी गुलजार. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. प्रश्न 14 आहे बघा, इथं आन्सर ऑलरेडी टिक झालेला आहे, सो सॉरी फॉर दॅट. WHO जागतिक आरोग्य संघटनेने डॅश डॅश या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले. तुम्ही गेस करू शकतात. मोस्ट ऑफ द लोकांनी आन्सर बघितलं असेल. ऑप्शन नंबर 3 काबो वर्दे. काबो वर्देला मलेरिया मुक्त घोषित केलेला आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. WHO आफ्रिकन प्रदेशात मलेरिया मुक्त प्रमाणित होणारा हा तिसरा देश आहे. म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आफ्रिकन कंट्रीज जर आपण बघितल्या तर त्यामध्ये हा तिसरा कंट्रीज आहे. त्यानंतर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला एक बेटांचा हा समूह आहे. कोणता? तर काबो वर्दे. बघा, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने घोषित केल्यानुसार हिंसा आणि छळवणूक करार 2019ला मान्यता देणारा पहिला आशियाई देश कोणता ठरला आहे? खूप महत्त्वाचा हा करार आहे. हिंसा आणि छळवणूक करार हा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा आहे, म्हणजे इंटरनॅशनल लेबर युनियनचा हा करार आहे. तर आपल्याला विचारलेला आहे की कोणत्या देशाने, कोणता जो आशियाई देश आहे त्याने याला मान्यता दिलेली आहे. पहिला आशियाई देश आहे, त्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मग उत्तर गेस करायचं आहे. भारत, चीन, सौदी अरेबिया आणि फिलिपिन्स. तर यातील कोणतं उत्तर आहे गेस करा. आय होप तुम्ही गेस केलं असेल. तर तुमचा आन्सर जर फिलिपाईन्स असेल तर ते बरोबर आहे. फिलिपिन्स हा पहिला देश आहे की ज्याने हिंसा आणि छळवणूक करार 2019ला मान्यता दिलेली आहे. आशियातील पहिला देश. याच्याविषयी माहिती अजून आपण बघूया. बघा, जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या 108व्या अधिवेशनामध्ये हा करार स्वीकारण्यात आला होता आणि 25 जून 2021 पासून त्याची अंमलबजावणी देखील सुरू आहे. कामाच्या ठिकाणी हिंसाचार आणि छळवणुकीविरुद्ध भूमिका घेणारे एकूण राष्ट्र आता 37 झालेला आहे. 37वं राष्ट्र तुम्हाला माहीत असेल फिलिपिन्स हे झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत. पुढचा प्रश्न आहे बघा, जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने जारी केलेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 बाबत खालील विधाने विचारात घ्या. तर 2023चा जो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे त्याच्याविषयी आपल्याला काही विधाने दिलेली आहेत. तर ती विधाने आहेत बघा. भारताचा क्रमांक 40वा आहे. भारताला 38.1 गुण मिळाले आहेत. कमी मध्यम उत्पन्न गटातील देशात भारत अव्वल स्थानी आहे.
तर उत्तर गेस करायचं आहे. तुमच्याकडे गेस करण्यासाठी काही सेकंड्स आहेत. सो बघा, जर तुम्ही ऑप्शन नंबर 4 गेस केला असेल तर ते तुमचं करेक्ट उत्तर आहे. बघा, भारताचा क्रमांक यामध्ये 40वा आहे 2023चा जो अहवाल आहे त्यामध्ये. 2024चा जर अहवाल बघितला तर त्यामध्ये 39वा क्रमांक भारताचा आहे. भारताला 38.1 गुण आहेत 2023नुसार, अगदी बरोबर. कमी मध्यम उत्पन्न गटातील देशात भारत अव्वल स्थानी आहे, हे देखील करेक्ट आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 तुमचं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे आता नेक्स्ट महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. युनेस्को जागतिक वारसा समितीची 46वी बैठक कुठे पार पडली? बघा, तुम्हाला गेस करण्यासाठी इथं चान्स आहे. मुंबई, नवी दिल्ली, कानपूर आणि वाराणसी. युनेस्को जागतिक वारसा समितीची 46वी बैठक. तर नवी दिल्ली हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. योग्य उत्तर नवी दिल्ली हे आहे. युनेस्कोची 46वी बैठक जी आहे ती नवी दिल्ली येथे पार पडली, म्हणून ते आपलं उत्तर असणार आहे. आपण त्याविषयी माहिती बघूया. आसाममधील चरीदेव मोईदमचा 26 जुलै 2024 रोजी युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला. कोणत्या राज्यातील आहे चरीदेव मोईदम हे स्थळ? आसाममधील आहे. कधी समावेश केला? जुलै महिन्यामध्ये 2024 आणि युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर जागतिक वारसाची स्थळं जी आहेत ती आता 43 झाली आहे. म्हणजे या प्रश्नाविषयी तुम्हाला इथे तर माहिती मिळालीच की 46वी बैठक जी आहे ती युनेस्कोची कुठे झाली तर नवी दिल्ली येथे झाली. आणि इथे तुम्हाला माहिती मिळाली की आसाममधील जे स्थळ आहे ते 43व बनलेलं आहे, चरईदेव मोईदम. आणि हे तिसरे वारसा स्थळ आहे आसाममधील. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. मित्रशक्ती लष्कर सराव डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या दरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे. रिसेंटली जर तुम्ही आयोगाचे पेपर्स बघितले तर त्यामध्ये तुम्हाला लष्करी सराव विचारले जात आहे. मी ते काही महत्त्वाचे लष्करी सराव तुमच्यासाठी घेतलेले आहेत. तसेच या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला गेस करायचं आहे. भारत मलेशिया, भारत श्रीलंका, भारत थायलंड आणि भारत अमेरिका. मित्रशक्ती लष्कर ठराव. कन्फ्यूज करणारे काही जे सराव असतात ते देखील तुम्हाला मी इथे सांगणार आहे. बघा, उत्तर गेस केलं असेल तुम्ही तर याचं करेक्ट उत्तर आहे भारत आणि श्रीलंका. आपण याच्याविषयी अधिक माहिती बघणार आहोत. बघा, मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकाचा संयुक्त लष्कर सराव आहे. ही आवृत्ती जी आहे ती 10वी आहे मित्रांनो. त्यानंतर कालावधी 12 ते 25 ऑगस्ट 2024चा आहे. ठिकाण मुदूर ओया, जे की श्रीलंकेमध्येच आहे. मागील आवृत्ती पुणे येथे झाली होती. त्यानंतर मैत्री हा सराव. बघा, मित्रशक्ती आणि मैत्री यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं. मित्रशक्ती जर विचारला तर भारत आणि श्रीलंका याच्यामधील आहे. मैत्री जर विचारला तर भारत आणि थायलंडमधील आहे. ओके, संयुक्त लष्करी सराव देखील हाच आहे. काही ऑदर मी ते तुमच्यासाठी लिहिलेले आहेत. युद्ध अभ्यास जो सराव आहे तो इंडिया आणि अमेरिकेच्या दरम्यान आहे. त्यानंतर वरुण जो सराव आहे तो इंडिया आणि फ्रान्सच्या मधील आहे. त्यानंतर उदार शक्ती इंडिया आणि मलेशियाच्या मधील आहे. आणि नेक्स्ट म्हणजे नोमॅडिक एलिफंट हा इंडिया आणि मंगोलियाच्या मधील आहे. अशा प्रकारे हे महत्त्वाचे लष्करी सराव आहे. तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकतात जेणेकरून तुम्हाला ते नंतर वाचता येईल. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर करू शकतात. दिस इज द टेलिग्राम ID ऑफ माय टेलिग्राम चॅनल. प्रश्न 9 आहे तुमच्यासमोर. पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये 2024बद्दल खालील विधानांचा विचार करा. तुम्ही उत्तर गेस करायचं आहे सोबत. ही 33वी आवृत्ती होती. भारताचे एकूण सहभागी खेळाडू 117 होते. भारताला यामध्ये 2 सुवर्ण पदके मिळाली आणि भारताने एकूण 6 पदके जिंकली. करेक्ट आन्सर गेस करायचा आहे. अ आणि ब बरोबर, अ ब क बरोबर, ब क ड बरोबर आणि अ ब ड बरोबर. गेस करा. आय होप तुम्ही गेस केलं असेल. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अ, ब आणि ड बरोबर. कारण भारताने सुवर्णपदक एकही यामध्ये जिंकलेलं नाही. या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने एकही सुवर्णपदक जिंकलं नाही. म्हणजे त्यामुळे क चुकीचं आहे. तर जिथे क दिसेल तुम्हाला बघा, इथे क आहे, इथे क आहे, इथे नाही. अ ब ड बरोबर हा ऑप्शन तुमचा बरोबर येतो. ज्यांनी गेस केलं असेल त्यांचं बरोबर आलं. तर पॅरिस ऑलिम्पिक्सविषयी थोडी माहिती आपण बघूया. बघा, एकूण खेळाडू 117 होते भारताचे या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये. कुठे पार पडली तर ऑब्वियस आहे पॅरिस नावामध्येच आहे. तर फ्रान्समधील पॅरिस येथे पार पडली. एकूण 6 पदके भारताने जिंकली. त्यामधील 1 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ मेडल होती. म्हणजे टोटल 6, त्यामधील 1 सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ. लक्षात ठेवा. पथक प्रमुख गगन नारंग हे होते. उद्घाटन सोहळ्यातील ध्वजवाहक म्हणजे ज्यांनी फ्लॅग फडकवला तर ते PV सिंधू बॅडमिंटनपटू आहेत आणि शरद कमल टेबल टेनिसपटू आहेत. यांनी उद्घाटन सोहळ्यातील ध्वजवाहक होते. आणि समारोप सोहळ्यातील ध्वजवाहक मनू भाकर आणि PR श्रीजेश हे होते. यामधील कोणकोणते खेळाडू आहेत की ज्यांना पदक मिळालं तर नीरज चोप्रा यांना भालाफेकमध्ये पदक मिळालं, रौप्य पदक, एकमेव रौप्य पदक भालाफेकमध्ये.
मनू भाकर यांना नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळालं. मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांना नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळालं. अमन सेहरावत यांना कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळालं. हॉकी जो संघ आहे आपला भारताचा, तर त्या हॉकी संघाला हॉकीसाठी कांस्य पदक मिळालं. स्वप्नील कुसडे जे की महाराष्ट्राचे आहेत, त्यांना नेमबाजीमध्ये कांस्य पदक मिळालं. सो अशा प्रकारे ही पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 विषयी महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला परीक्षेत विचारली जाऊ शकते. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार डॅश डॅश यांना मिळाला. 4 ऑप्शन्स आहेत: नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, सुधा मूर्ती आणि जयंत नारळीकर. तर उत्तर गेस करायचं आहे. उत्तर गेस करा तोपर्यंत मी काही महत्त्वाची माहिती सांगतो. बघा, तुम्ही सर्व पुरस्कार वाचलेले असतात, कोणता पुरस्कार कोणाला मिळाला हे तुम्हाला माहीत असतं. बट इम्पॉर्टंट इज दॅट की तुम्ही जेव्हा पुरस्कार वाचता तेव्हा तो कोणत्या वर्षीचा दिलेला आहे हे देखील लक्षात ठेवायचं, कारण त्यामध्येच तुम्हाला एक्झाममध्ये गोंधळ होऊ शकतो. जर तुम्ही आता लोकमान्य टिळक पुरस्कार बघितला तर तो नरेंद्र मोदी यांना देखील मिळालेला आहे. मग आपण बऱ्याचदा घाईघाईमध्ये नरेंद्र मोदी उत्तर टिक करतो, पण ते उत्तर चुकतं. याचं करेक्ट उत्तर आहे सुधा मूर्ती, ऑप्शन नंबर 3. का? कारण बघा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023चा नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे आणि 2024चा सुधा मूर्ती यांना मिळालेला आहे. अमिताभ बच्चन यांना देखील मिळालेला आहे, तर तो आपण त्याच्याविषयी वेगळ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. बट आता आपण याविषयी माहिती बघणार आहोत लोकमान्य टिळक पुरस्कारविषयी. 1 ऑगस्टला वितरण केले जाते. लोकमान्य टिळक यांची त्या दिवशी पुण्यतिथी असते. त्यानंतर 1983 पासून सुरुवात झालेली आहे या अवॉर्ड देण्याची. 2023चा नरेंद्र मोदी यांना मिळाला आणि 2024चा सुधा मूर्ती यांना मिळाला आणि त्या 42व्या मानकरी ठरलेल्या आहेत. अशा प्रकारे काही महत्त्वाची माहिती या प्रश्नाविषयी इथे दिलेली आहे. यामध्ये काय काय दिलं जातं, तर शाल दिल्या जाते, सन्मान चिन्ह आणि 1 लाख रुपये दिल्या जातात. तर बघा, जेव्हा मोदींना मिळाला होता तेव्हा त्यांनी ही रक्कम जी आहे त्यांची नमामि गंगे प्रोजेक्टसाठी डोनेट केली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 11वा. जागतिक मानव विकास अहवालानुसार भारताचा क्रमांक डॅश डॅश आहे. किती आहे बघा? तुम्हाला राज्यसेवेमध्ये ग्लोबल हंगर इंडेक्स विचारला. इथे तुम्हाला डायरेक्टली SDI विचारू शकतात कितवा क्रमांक आहे. सो तुम्हाला माहीत असावा, त्यामुळे हा प्रश्न इथे टाकलेला आहे. खूप प्रश्नांचा सराव मी तुमचा घेऊ शकतो, बट आय एम नॉट दॅट कन्सिस्टंट ऑन दिस चॅनल. जेव्हा कन्सिस्टंट आपण होऊया तेव्हा नक्कीच आपलं चॅनल कुठेतरी टॉपला आपल्याला दिसणार आहे, कारण खूप कमी कन्सिस्टंट राहून देखील खूप चांगला रिस्पॉन्स तुमचा येत असतो. जर कन्सिस्टंट ठेवलं मी तर मला माहीत आहे की हे खूप मोठा ब्लास्ट इथे या चॅनलला होणार आहे. बघा, जागतिक मानव विकास अहवाल 2023-24 नुसार भारताचा क्रमांक किती आहे, तर 134वा आहे. तुम्ही गेस केलं असेल उत्तर. याविषयी आपण माहिती थोडी बघूया. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2023-24 13 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. स्कोअर 0.644 एवढा स्कोअर होता. मध्यम मानवी विकासामध्ये भारत गणला गेला. शीर्षक काय होतं, तर ब्रेकिंग द ग्रिडलॉक, रिइमॅजिनिंग कोऑपरेशन इन पोलराइज वर्ल्ड. अशा प्रकारे एवढी माहिती जर लक्षात ठेवली तरी सफिशियंट आहे SDI विषयी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी कोणत्या संस्थेने स्टार्ट म्हणजे स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेअरनेस ट्रेनिंग नावाचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. इथे तुम्हाला 4 संस्था दिलेल्या आहेत: नासा, इस्रो, व्हिडेम आणि जाक्सा. तर यापैकी तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे की कोणत्या संस्थेने स्टार्ट हा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. सो तुमच्यासाठी वेळ आता सुरू होत आहे. सो गेस करून उत्तर मनामध्ये तुमच्या ठेवा आणि जेव्हा मी सांगेल तेव्हा कन्फर्म करा. तर बघा, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, इस्रो. तर इस्रोने स्टार्ट म्हणजे स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेअरनेस ट्रेनिंग नावाचा एक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केलेला आहे. इस्रोचा स्टार्ट कार्यक्रम आहे. इस्रोने स्टार्ट नावाचा एक प्रास्ताविक स्तरीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. स्टार्ट म्हणजे काय, फुल फॉर्म आपण बऱ्याच वेळा वाचला. तरुणांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्राकडे आकर्षित करणे हा प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये शिक्षण घेत असलेल्या पदव्युत्तर आणि अंतिम वर्षाच्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आहे. बेसिकली अवेअरनेस देणे हा या ट्रेनिंग मागचा उद्देश आहे आणि ते इस्रोद्वारा पार पडत आहे. गुजरात काउन्सिल ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजीला स्टार्ट कार्यक्रमासाठी प्रमुख केंद्र म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. 24 एप्रिल ते 10 मे 2024 दरम्यान एक्सप्लोरेशन ऑफ सोलर सिस्टीम थीम खाली पहिली कार्यशाळा राबवण्यात आली होती. अशा प्रकारे हा स्टार्ट प्रोग्राम आहे, इस्रोचा आहे. एवढं लक्षात ठेवा. कशाविषयी आहे ते इथे दिलेलंच आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 13. GSTAT GST अपिलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोण नियुक्त झालेले आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, विचारला जाऊ शकतो. खूप जास्त चान्सेस आहे, कारण नवीनच GST अपिलीय न्यायाधिकरण आहे दिल्लीमध्ये स्थापन झालेलं. तर त्याच्या अध्यक्षपदी संजय कुमार मिश्रा
हे नियुक्त झालेले आहेत. ऑप्शन नंबर 1 इथे करेक्ट ऑप्शन आहे. न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने झारखंड उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत ते संजय कुमार मिश्रा यांची GST अपीलीय न्यायाधिकरणाचे 4 वर्षासाठी अध्यक्ष म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. मान्यता दिली आहे का इथे ते नियुक्तच झालेले आहेत. हा डेटा थोडा जुना असल्यामुळे हे इथे असं दिलेलं आहे. 1 जुलै 2024 पासून न्यायाधिकरण कार्यान्वित करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. G-STATचे दिल्ली येथे एक मुख्य खंडपीठ असेल आणि राज्यामधील विविध ठिकाणी 31 राज्यपीठे असतील. लक्षात ठेवा, एक जे मेन आहे ते दिल्लीला आणि अदर जे आहेत ते 31 असतील राज्यपीठे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 3 खंडपीठे, ते खंडपीठेच म्हणा, खंडपीठे जे आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये 3 असतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया, जो की सेकंड लास्ट क्वेश्चन आहे आपल्या व्हिडिओचा. 15 क्वेश्चन आपण जसे तुम्हाला परीक्षेत येतात त्याप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये इन्क्लूड करणार आहोत. PM किसान योजनेचा लाभ स्वेच्छेने सोडून देणारे कोणते राज्य व स्थानी आहे? म्हणजे असं कोणतं राज्य आहे की ज्याने जी PM किसान योजना आहे तर त्या योजनेचा लाभ स्वतः सोडून देण्यासाठी अर्ज केला आहे किंवा त्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे? तर बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, केरळ. तर असं राज्य आहे मित्रांनो बिहार. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. त्याविषयी माहिती बघूया. खूप जास्त माहिती इथे लिहिलेली आहे, बट आय होप तुम्हाला दिसत असेल. दिसत नसेल तर तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वाढवू शकता. PM किसान योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशभरात जून 2023 ते मे 2024 पर्यंत 6,000 रुपयाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजनेचा लाभ स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने सोडून देणाऱ्या 1.16 लाख शेतकऱ्यांच्या यादीत बिहार राज्य अव्वल स्थानी आहे. म्हणजे काही शेतकऱ्यांनी किंवा 1.16 लाख जे शेतकरी आहे तर त्यामध्ये बिहारच्या शेतकऱ्यांनी हा लाभ स्वेच्छेने सोडून दिला आहे. कोणत्या योजनेचा? PM किसान योजनेचा. राज्य व लाभ सोडून देणारे शेतकरी कुटुंब बिहारचे हायेस्ट आहेत 29,176 कुटुंब, उत्तर प्रदेश 26,000, राजस्थान 10,000. कृषी मंत्रालयाने 2023 मध्ये PM किसान मोबाईल ॲप आणि वेबसाईटद्वारे स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडण्यासाठी एक मॉड्यूल सादर केले होते आणि PM किसान योजनेकरता पात्र शेतकरी कुटुंबांना दर 4 महिन्यांनी DBTद्वारे 3 समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपये दिले जातात. म्हणजे 2-2-2 असे दिले जातात. ही योजना 2019 रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आली होती. लक्षात ठेवा, 24 फेब्रुवारी 2019. इम्पॉर्टंट आहे. PM किसान ही केंद्राकडून 100% निधीसह केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. 100% सेंट्रली स्पॉन्सर्ड ही स्कीम आहे. 16व्या हप्त्यात सर्वाधिक लाभ प्राप्त शेतकरी उत्तर प्रदेशचे आहेत, त्यानंतर महाराष्ट्राचे आहेत, देन MP, देन बिहार, देन राजस्थान. त्यानंतर लास्ट क्वेश्चन या व्हिडिओचा. जागतिक हायड्रोजन परिषद 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली? तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत अस्ताना कझाकस्तान, नवी दिल्ली भारत, रॉटरडॅम नेदरलँड आणि ढाका बांगलादेश. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 रॉटरडॅम नेदरलँड. तर हे ठिकाण आहे मित्रांनो नेदरलँडमधील रॉटरडॅम आहे. जागतिक हायड्रोजन परिषद आहे, पहिलीच होती त्यामुळे महत्त्वाची आहे. बघा त्याविषयी माहिती इथे दिलेली आहे. ठिकाण रॉटरडॅम, कालावधी 13 ते 15 मे 2024. भारताने प्रथमच या स्पर्धेमध्ये पॅव्हिलियन उभारला आहे. म्हणजे भारताने पहिल्यांदाच इथे पॅव्हिलियन उभारला होता. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने भारतीय पॅव्हिलियन स्थापित केलेला होता. जगभरातून सुमारे 15,000 प्रतिनिधी या शिखर परिषदेत सहभागी झाले होते. भारताने जानेवारी 2023 मध्ये 19,744 कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सुरू केले. लक्षात ठेवा कधी सुरू केले तर जानेवारी 2023 मध्ये. भारताने 2030च्या अखेरीस 5 दशलक्ष टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता गाठण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष ठेवलेले आहे. सो अशा प्रकारे हे 15 क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट असे 15 क्वेश्चन्स आहेत. एक्सपेक्टेड आपण क्वेश्चन्स यांना म्हणू शकतो कारण खूप हायलाइटेड आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत. याच प्रकारे खूप जास्त इतर महत्त्वाचे देखील प्रश्न आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली समजली असेल. तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघत आला असाल, तुम्हाला हेल्प होत असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो, आपली करंट अफेअरची 99 रुपयाची बॅच अजूनही ॲडमिशन ओपन आहेत. तुमच्याकडे 1 महिना आहे, त्या नोट्स तुम्ही वाचू शकतात. सॅम्पल्स वगैरे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये किंवा माझ्या टेलिग्रामला दिलेले आहे, तिथे तुम्ही बघू शकतात. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर